अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज 12 सप्टेंबर 2025 रोजी ट्रान्सपोर्ट नगर, ट्रान्सपोर्ट मार्केट, अबूबकर नगर, सोपियान नगर परिसरातील नाली अतिक्रमण, भंगार साहित्य तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तारखेडा येथे सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली। या पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित विभागांना तात्काळ अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले। सदर जागा विकसित करण्याबाबतही त्यांनी आदेश दिले। बाजार परवाना विभाग व अतिक्रमण विभागाला अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले। महानगरपालिकेच्या या कार्यवाहीमुळे संबंधित परिसरात स्वच्छता, शिस्तबद्ध विकास आणि नागरिकांसाठी आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होणार आहे। या पाहणी दरम्यान आयुक्तांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यास सदर नागरिकांच्या समस्या निराकरण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की ट्रान्सपोर्ट नगर, ट्रान्सपोर्ट मार्केट, अबूबकर नगर व सोपियान नगर परिसरातील अतिक्रमण तातडीने हटवून जागा स्वच्छ व सुशोभित करावी, भंगार साहित्य पूर्णपणे काढून टाकावे तसेच सदर जागा विकसित करण्याची कार्यवाही तातडीने हाती घ्यावी। बाजार परवाना विभाग व अतिक्रमण विभागाने कठोर कारवाई करून नागरिकांना स्वच्छ व सुसंगत परिसर उपलब्ध करून द्यावा। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आवाहन केले की नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये, स्वच्छता आणि शिस्तबद्ध विकासासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, आपला परिसर सुंदर, हिरवागार आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा। यावेळी तारखेडा येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली। कामांना गती देऊन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत या योजनेअंतर्गत नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा असेही त्यांनी सांगितले। या पाहणी दरम्यान शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉक्टर अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नंदकेश्वर तिकिले, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक खंडेकर, उदय चव्हाण, उपअभियंता विवेक परवाना, उपअभियंता विवेक देशमुख, अभियंता आनंद जोशी, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू डिक्या, राजेश राठोड, स्वास्थ्य निरीक्षक, मनपा कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।